हाय मैत्रिणींनो, आजची रेसिपी खास आहे कारण ती गाजराचा हलवा आहे. थंडीमुळे बाजारात किती छान असे गाजर आले आहेत. कलर बघा ना किती छान दिसते. एकदम फ्रेश गाजर आहे ती. गाजर स्वच्छ करून घ्यायचं. इथे मी गाजराच्या हलव्याचं साहित्य पण दिलेलं आहे. नंतर गाजरं ते सगळी खिसणीनं खिसून घ्यायची. छान खिस होतो म्हणजे हलवा पण छान होतो. छान स्वच्छ कढई घ्यायची, त्यामध्ये थोडं तूप घालायचं. नंतर तो किस घालून घ्यायचा गाजराचा आणि तो 5 मिनटं छान परतून घ्यायचा. म्हणजे पाणी त्याच्यातलं कमी होऊन जातं. व्यवस्थित सुटसुटीत असा होतो. छान परतला की थोडंसं झाकण ठेवून आणखून वाफवून घ्यायचा. मस्त होतो. कलर बघा किती छान दिसतं. एकदम फ्रेश गाजर आहे ते. कसला सुंदर कलर दिसतं. नंतर तुम्ही त्यामध्ये दूध ॲड करा. दुधातच हा गाजराचा हलवा शिजवला की छान लागतो. पाणी अजिबात घालायचं नाही. तुमचं प्रमाण जेवढं आहे तसं, जेवढं हलव्याचं आणि दुधाचं आहे तेवढं घेऊ शकता. मस्तपैकी दुधात शिजवायचा. नंतर विशेष म्हणजे मनुके घाला पहिल्यांदा. मनुके त्यात शिजले की खूप छान असे फुगून वरती येतात. नंतर साखर घाला आवडीनुसार, म्हणजे जास्त गोड होत नाही. अर्धा शिजला की छान अशी साखर. आणि महत्त्वाची टीप म्हणजे दुधावरची शाई घालायची 1 वाटी. खूप छान हलवा होतो. दाणेदार असा छान शिजवून घ्यायचा, त्याला तूप सुटस तोपर्यंत. नंतर ड्रायफ्रूट आणि वेलची पावडर तर नक्कीच घालायची. मस्त खावा, स्वस्त राहा. माझी रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. हॅपी विंटर.